विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. परीस करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 या पेपरमधील मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातील पहिला प्रश्न, शुद्ध शब्द कोणता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पारितोषिक. यामध्ये र आणि श ला दोघांनाही पहिली वेलांटी आहे. पुढील प्रश्न, सौम्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तीव्र. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन हा कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजराती. एखाद्या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त होण्यासाठी जे काही निकष असतात त्यापैकी काही निकष, त्या भाषेचे वय 1,500 ते 2,000 वर्ष जुने असावे. त्या भाषेतील साहित्य हे प्राचीन काळापासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात असावे. तसेच ती भाषा स्वतंत्र असावी. सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणारी पहिली भाषा आहे तमिळ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य शासनातर्फे रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीसोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या 4 भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. अशा प्रकारे एकूण अभिजात भाषा झालेल्या आहेत आधीच्या 6 आणि आत्ताच्या 5, म्हणजे एकूण 11 भाषा या अभिजात भाषा आहेत. पुढील प्रश्न, हलाहल या शब्दाचा अर्थ काय? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विष. भगवान शंकरांच्या आरतीमध्ये या शब्दाचा उल्लेख आपल्याला आढळतो. देव आणि दैत्य यांच्यामध्ये जे समुद्र मंथन झाले त्यामध्ये विष बाहेर पडले आणि ते विष भगवान शंकरांनी आसुरी वृत्ती धारण करून पिले. त्यामुळे त्यांचा गळा निळा झाला आणि त्यांना निळकंठ हे नाव मिळाले. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. रामबाण. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अचूक गुणकारी. पुढील प्रश्न, क्षणिक शब्दाचा विग्रह सांगा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षण अधिक 1. कारण इथे न मध्ये अ हा स्वर आहे आणि त्याच्या पुढे 1 मधील ए हा स्वर आहे. स्वरसंधीतील तिसरा नियम वृद्धादेश यानुसार अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास जवळ येणाऱ्या त्या दोन्ही स्वरांऐवजी ऐ हा स्वर येतो आणि संधी होते. म्हणून न मध्ये ऐ हा मिसळून नै तयार होणार आणि क्षणिक हा शब्द अशा प्रकारे तयार झालेला आहे. पुढील प्रश्न, गो अधिक ईश्वर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गवीश्वर. स्वरसंधीतील नियम क्रमांक 5चे हे उदाहरण आहे, ज्यामध्ये ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अ, आय, औ, आव असे आदेश होऊन त्यापुढील स्वर त्यात मिसळतो आणि संधी होते. इथे गोमध्ये ग अधिक ओ हा स्वर आहे आणि त्यापुढे ईश्वरमधील ई हा स्वर आहे. त्यामुळे ओच्या ऐवजी अव येणार आणि अशा प्रकारे संधी होऊन गवीश्वर हा शब्द तयार होतो. पुढील प्रश्न, मन्वंतर या जोड शब्दाचा विग्रह ओळखा. याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 मनु अधिक अंतर. स्वरसंधीतील नियम क्रमांक 4 यनादेश संधीचे हे उदाहरण आहे, ज्यामध्ये ई, उ व रू यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास त्या ई बद्दल य, उ बद्दल व आणि रू बद्दल र हे वर्ण तयार होऊन त्यात पुढील स्वर मिसळतो आणि संधी होते. इथे नू मध्ये न अधिक ह्रस्व स्वर उ आहे, त्याच्या पुढे अंतरमधील अ हा स्वर आहे. त्यामुळे उ आणि अ हे 2 स्वर एकत्र आल्यामुळे उ बद्दल व हा वर्ण तयार होऊन मन्वंतर हा शब्द तयार झालेला आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दिलेले सर्व पर्याय हे विसर्ग संधीचे उदाहरण आहेत, ज्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा विसर्ग व त्यापुढे येणारा वर्ण एकत्र येऊन संधी होते. दुष्काळ, निष्कारण आणि निष्फळ हे तिन्ही शब्द विसर्ग श संधीचे उदाहरण आहेत आणि दुर्जन हा शब्द विसर्ग र संधीचे उदाहरण आहे. म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्जन. पुढील प्रश्न, पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चांगलेसे. कारण देवालय, दिग्विजय आणि मनोरथ हे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये जे तत्सम शब्द आलेले आहेत त्यांच्या संधी नियमानुसार बनलेले आहेत. मात्र चांगलेसे हा शब्द मराठीतीलच पूर्वरूप संधी या विशेष संधीचे उदाहरण आहे. यामध्ये संधीच्या नावानुसारच पूर्वरूप कायम राहते, म्हणजेच एकापुढे एक येणाऱ्या 2 स्वरांपैकी पहिला स्वर म्हणजेच पूर्वस्वर बदलत नाही तर तो कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावून संधी होते. इथे चांगलेसे हा शब्द चांगले अधिक असे यामधील अ हा स्वर लोप पावून चांगलेसे या प्रकारे तयार झालेला आहे. पुढील प्रश्न, मनुष्य शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्या नामास भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. सामान्य नाम व विशेषणे यांना गिरी, ई, की, ता, त्व, पण, पना, य, वा यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. मनुष्य या शब्दाला त्व हा प्रत्यय लागून मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार झालेले आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, सौंदर्य हे कोणते नाम आहे? सुंदर या विशेषणाला य हा प्रत्यय लागून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालेले आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, पुढील शब्दांतील अनेक वचनी रूप ओळखा. आज्ञा या शब्दाचे एक वचनी रूप आज्ञाच होते आणि अनेक वचनी रूप सुद्धा आज्ञाच होते, म्हणून याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा. चांदणी हा एक वचनी शब्द आहे. याचे जर अनेक वचन केले तर ते चांदण्या असे होते, म्हणून वचन बदलून येणारे रूप म्हणजे चांदण्या आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. इथे पर्याय देताना चूक झालेली आहे, कारण शाळा आणि घरटी हे दोन्हीही शब्द स्त्रीलिंगी शब्द आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, विरुद्धलिंगी शब्द ओळखा. हंस याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हंसी. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हंस या शब्दाचा उच्चार हंस असा नसावा, हंस असाच असावा, कारण अनुस्वारापुढे र, व, श, श, स व ह ही अक्षरे आल्यास त्या अनुस्वाराचा उच्चार व सारखा होतो. यासारखे अजून शब्द आहेत, सिंह, संशय, संसार. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान. गायरान हा सामासिक शब्द आहे, ज्याचा विग्रह आहे गायींसाठीचे रान, आणि सामासिक शब्दाचे लिंग त्याच्या शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरवले जाते. रान हा या शेवटच्या शब्दाचे लिंग आहे नपुंसक लिंग, म्हणून गायरान या शब्दाचे लिंग होईल नपुंसक लिंगी. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके. पुस्तक या एक वचनी शब्दाचे अनेक वचन आहे पुस्तके, आणि याला कोणताही प्रत्यय नाही. प्रथमा विभक्तीमध्ये एक वचनी किंवा अनेक वचनी शब्दास प्रत्यय नसतो, म्हणून याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 प्रथमा. पुढील प्रश्न, खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. नाम किंवा सर्वनाम वाक्यात वापरताना त्यांना विभक्तीचे प्रत्यय लागून त्या शब्दांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. झाड, फोटो, मुलगी या सर्व शब्दांचे सामान्य रूप पुढील प्रमाणे होते, मात्र पर्याय क्रमांक 2 हा प्रिंटिंग मिस्टेक असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. उंदीर. उंदीर हा शब्द जर आपण वाक्यात वापरायचा झाला तर त्याला साठी असा प्रत्यय वापरला तर उंदरासाठी पिंजरा लावला असं वाक्य होते, आणि ते उंदीर या शब्दाचे सामान्य रूप उंदरा असे होते. मात्र पर्याय क्रमांक 2 हा उंदराच्या ऐवजी डंदरा असं दिलेलं आहे, त्यामुळे इथेही प्रिंटिंग मिस्टेक असण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर. इथे वर या शब्दाचा अर्थ निवड असा आहे, आणि ते क्रियापद आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 वर. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे जे शब्द आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिता. पुढील प्रश्न, त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. वाक्यातील कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्यास कर्म असे म्हणतात. इथे केला या क्रियापदाचा मूळ धातू कर असा आहे, आणि करण्याची क्रिया ही अभ्यासावर घडलेली आहे, म्हणून या वाक्याचे कर्म आहे अभ्यास. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 या पेपरमधील मराठी व्याकरणावरील प्रश्न आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा पुढील कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.